दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करावी लागेल. ढवळेपाडा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 4 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र किती धावांवर रोखणार हाच प्रश्नचिन्ह असेल. कारण लगेचच मोठ्या आत्मविश्वासानं गोलंदाजी निवडली, गोलंदाजांवर आत्मविश्वास दिलाय. परंतु चांभारली संघाचा विचार केला तर फलंदाजीसुद्धा आज चांगली झाली, चांगली गोलंदाजीसुद्धा झाली. त्यामुळं दोन्ही बाजू मात्र आजच्या घडीला रिया-11 चांभारली संघाची मजबूत आपल्याला पाहायला मिळतात. पंच इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जातं. यावेळेस मात्र फलंदाजी करणारा रिया-11 चांभारली. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येचं खातं उघडलं. इथे मात्र हलक्या हातानं मात्र स्टीअर केलाय चेंडूला. त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफच्या दिशेमध्ये एकच रन. अगदी सावध सुरुवात केली जाते दोनही सलामीवीरांकडून. पाहायला गेलं तर या दोनही सलामीवीरांनी मात्र अतिशय आक्रमकतेनं आज खेळ मात्र सिद्ध केलाय. खास करून रजत मुंडे याचे फटके आज मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवाला सुद्धा मिळाले. डावखुरी हाताचा फलंदाज. इथे मात्र फटका चांगला अगदी समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजनकडे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. ढवळेपाडा संघाचं ही एकच धाव मिळाली. हे करावं लागेल जर चांभारली सारखी अभेद्य फलंदाजी भेदायची असेल तर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करून मात्र ढवळेपाडा संघानं चांभारली संघावर दडपण आणणं फार गरजेचं आहे. अन्यथा या संघाकडे फलंदाज फार स्ट्रॉंग आहेत. ज्या पद्धतीनं आज फलंदाजी केले योगेश चांबळे स्ट्राईक एंडला फलंदाज. इथे मात्र थोडासा मिसटायमिंग जरूर झाला होता. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघालाय. डीप स्क्वेअर लेग कडे येतोय. तद्वर मात्र 2 धावा सहज रीतीनं मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 6 या आकड्यावर 6 रन्स, 6 धावा झाल्यात. सचिन केवणेचं आपण षटक पाहतोय. ढवळेपाडा संघाकडून हे पहिलं षटक. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकून. आजच्या रात्रीमधील ही शेवटची लढत, त्यातलं पहिलं सत्र सुरू आहे. रिया-11 चांभारली संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. राजेशजी मोडक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. चांभारली संघ नेहमीच या नावानं खेळत असतो. डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 6 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या. त्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर इथे मात्र पाहायचं आहे डेंजर एंडला धावण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला. सिंगल रन कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. 7 रन्स. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन पहिल्या 5 चेंडूंमध्ये सचिन केवणे या गोलंदाजानं केलंय. हा की प्लेयर आहे ढवळेपाडा संघाचा. फलंदाजी असेल, फलंदाजी सुद्धा सातत्यानं त्याच्यामार्फत चांगली होत राहिली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा तेच योगदान देत आलंय. म्हणूनच ढवळेपाडा संघ पाहायला गेलं तर बराच वेळा या खेळाडूवर निर्भर असतो. इथे मात्र शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. रजत मुंडे समोर जाईल. डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज. यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट अत्यंत वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता सीमा रेषेच्या पलीकडे पहिला मोठा फटका येतोय. रिया-11 चांभारली संघासाठी रजत मुंडेच्या बॅटमधून निघालेला दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिलं षटक संपलं आणि समाप्त होताना मात्र सुस्थितीमध्ये चांभारली संघ. 11 धावा झाल्यात पहिल्या षटकांती. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलं आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार सुद्धा पाहिला. ही ताकद आहे चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं आणि खराब चेंडू मिळाला की मात्र त्याच्यावर हल्ला चढवणं. म्हणूनच पाहायला गेलं तर या विभागानं मात्र रायगड ग्रामीणचा विचार केला तर नक्कीच अव्वल दर्जाचा संघ या रिया-11 चांभारली संघाला गणलं जातं. ओव्हर द विकेट हा चेंडू पाहायला गेलं तर सोडून दिलाय फलंदाजांना. पंच जरूर आमच्याकडे वळतील आणि आम्हाला दर्शवले हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22चं पालन मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. 12वी धाव स्कोर कार्डवर नोंदवली जाते. आतापर्यंत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितेश केवणे. विकेट विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र योगेश जांभळे या फलंदाजाचा फसलाय. चेंडू सरळ निर्धाव जाऊन बसलाय. इथे मात्र पाहायला गेलं तर योगेश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट जरूर केला होता, परंतु यश मात्र त्याला आलं नव्हतं. गोलंदाजी जितेशची वेग आहे या गोलंदाजामध्ये. इथे मात्र पाहायचं आहे पंच डेड बॉल जरूर करतील, कारण चेंडू सरळ तारेला लागतोय. आणि आजच्या रात्रीमध्ये बरेचसे चेंडू आपण पाहिले जे मात्र त्या विद्युत तारांना लागून खाली सुद्धा पडतात, आणि अशा वेळी मात्र डेड बॉल जरूर आहे. या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लॉफ्ट केलं चेंडूला, सरळ जातोय अगदी स्ट्रेट डाईव्ह. एक फ्लातून झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि पहिला धक्का मात्र मिळतोय तो रिया 11 चांभारली संघाला. योगेश जांभळेच्या रूपामध्ये पहिला गडी गारद होतोय. थँक्यू रॉनी. तर पहिला गडी मात्र गमावलाय रिया 11 चांभारली संघानं, जो योगेश जांभळे यावेळेस परतलाय. नवीन फलंदाज आतमध्ये जातोय अनिकेत मुंडे आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी जितेश केवणे. राऊंड विकेट, यावेळेस मात्र फाईन लेगला कन्वर्ट केलाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे रजत मुंडेच्या बॅट मधून मात्र अजून एक चौकार. रात पुनवेची सैता पाकाची, रात पुनवेची सैता पाकाची, येल जायली पहाटेची आई, येल जायली पहाटेची. उठ गो रत्नू आई, येल जायली तुझे आरतीची. उठ गो रत्नू आई, येल जायली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. 16 रन्स. दुसरं षटक आपण पाहतोय. एक विकेट सुद्धा गमावली होती ती चांभारली संघानं. या षटकामध्ये इथे मात्र पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच मात्र आम्हाला इशारा करतात व्हाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजानं. पहिला व्हाईट बॉल जरूर आला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर विकेट सुद्धा मिळवली होती, परंतु लगातार लेग स्टंपवर गोलंदाजी. डावखुऱ्यात असे फलंदाज जेव्हा येतात तेव्हा मात्र ही डोकेदुखी असते उजव्या हाताच्या गोलंदाजांना. हा चेंडू मिड ऑफ रिजन कडून सरकलाय लॉंग ऑफ कडे. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसणार ढवळेपाडा संघाला. इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल आणि रजत मुंडेच्या बॅट मधून मात्र हा तिसरा चौकार नोंदवला जातोय. लगातार 3 चौकारांचा खेळ केलाय रजत मुंडे या फलंदाजानं. जिथे 6 चेंडू अक्षरशः खोदून काढलाय ऑन साईडला पाठीश लावून क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण घडलं सुद्धा जातं. एकच धाव, सिंगल. प्रेशर जरूर क्रिएट केला होता ढवळेपाडा संघानं, तो कुठेतरी रिलीज केलाय म्हणूया, कारण जे 2 व्हाईट बॉल्स 2 चौकार या षटकामध्ये आणि त्या संपूर्ण धावांनी मात्र पाहायला गेलं तर थोडंसं दडपण आता मात्र येईल ते ढवळेपाडा संघाकडे, कारण आता मात्र ही जोडी स्थिरावलंय. आतापर्यंत विचार केला तर 22 धावा झाल्यात आणि इथून मात्र येणाऱ्या 2 स्लॉगरच्या षटकामध्ये नक्कीच बॅट उचलली जाईल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेट रिजनकडे सरकतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल.
ज्याच्या ठिकाणी मात्र पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी होते, चांगले चेंडू सुद्धा पाहिले जातात. त्या चेंडूंवर सिंगल डबल्सवर सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाते आणि खराब चेंडूंवर समाचार सुद्धा घेतला जातो. हेच तर खऱ्या अर्थानं चांभारली संघाचं यशाचं सूत्र आहे. म्हणूनच चांभारली संघ नेहमीच मैदानावर चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. तर आता मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 23, अजून या 2 षटकांमध्ये एवढ्या धावा आल्या तर मी तर म्हणेन 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या असेल. कारण पाहायला गेलं तर या संघाकडे संदेश मुंडेसारखा दर्जेदार गोलंदाज आहे, ऋतुराज चाळकेसारखा सुद्धा गोलंदाज आहे. त्यामुळं हे आव्हान दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं खडतर जरूर होऊ शकतं. 23 धावा धावफलकावर संकेत केवणे येतोय. तिसरं षटक घेऊन यावेळेस मात्र या 2 षटकांमध्ये स्लॉगोरच्या धावा रोखाव्या लागतील ढवळेपाडा संघाला. जर दुसऱ्या सत्रामध्ये कमी धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र धावा रोखणं फार गरजेचं. कुठेपेचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये फील्ड करेपर्यंत कोणतीही धाव होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. अनिकेत मुंडे स्ट्राईक एंडला. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अच्छा, रात्रीमधील ही शेवटची लढत 2:30 वाजलेत बरोबर. म्हणजे 3:15 वाजेपर्यंत हे सामने उरकतील. आज थोडासा उशीर जरूर झाला. प्रदर्शनी एक सामना होता. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे मात्र थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी थोडंसं फुटवर्क मी म्हणेन अनिकेतचं कमी वाटलं या चेंडूवर. च्या ठिकाणी या उभ्याच हा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेमध्ये जरूर केला होता. गोलंदाज संकेत केवढेनं मात्र संकेत दिलेत की आम्ही या सामन्यामध्ये परततोय. च्या पद्धतीनं पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव काढलेत. टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कट केलाय. अगदी सावधतेनं पाहायला गेलं तर रूम घेतली, त्या ठिकाणी जागा बनवली आणि स्क्वेअर कटचा हा फटका मात्र 4 धावा देऊन जातोय. तो अनिकेत या फलंदाजाला. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. 27 रन्स. 45-50च्या आसपास जावं लागेल. ज्या पद्धतीनं ढवळेपाडा संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे. इथे मात्र प्रहार जरूर केले जातील, परंतु आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंमध्ये अवघ्या 4च धावा आल्या. त्या संकेत केवणे या गोलंदाजाच्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेतसाठी लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेटला मात्र वळवलंय. इथे मात्र पाहायचंय 2 क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतात. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी कोणतीही चान्स नाहीये. रजत जरूर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर. 29 रन्स. 29 धावा. अनिकेत मुंडे स्ट्राईक एंडला फलंदाज. गोलंदाज संकेत केवणे ढवळेपाडा संघाकडून. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? डाईव्ह जरूर त्या ठिकाणी केला होता पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु तद्वर पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र पाहायला गेलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव आले होते, परंतु त्यानंतर मात्र 3 चेंडूंमध्ये 8 धावा सुद्धा उभारल्या. त्या अनिकेत मुंडे या फलंदाजानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावर. शेवटचा चेंडू बाकी आहे 3ऱ्या षटकामधील. या चेंडूवर मात्र अनिकेत किती धावा जमवणार? आतापर्यंत 8 धावा जमवल्या त्या षटकामध्ये. फुल टॉस होता. फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र सरळ जातोय. झेल बसला होता पाहायला गेलं डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु अंतिम क्षणाला मात्र तो चेंडू निसटला आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मैदानामध्ये. आता मात्र थोडीशी दमछाक होणार, परंतु ही थंडी उडली असेल या दोन्ही फलंदाजांची. ज्या पद्धतीनं मागच्या 3 चेंडूंवर 2-2 धावा उभारल्या, थंडी कुठे पळून गेली असेल. आणि पहिले 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर अनिकेतनं सुद्धा धावा जमवल्या. खास करून उर्वरित 4 चेंडूंमध्ये 10 धावा उभारल्या.
3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 33 धावा एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते रिया 11 चांभारली संघाची. अजूनही एक षटक बाकी आहे स्लॉगरचं. या षटकामध्ये 12 ते 13 धावांच्या आसपास जाण्याचा प्रयत्न जरूर केलेल, जेणेकरून ही धावसंख्या मात्र 45च्या पुढे कशी नेता येईल. परंतु रजत मुंडेसारखा पाहायला गेलं तर स्ट्रायकर फलंदाज आहे, एक आक्रमकतेनं भरलेली फलंदाजी नेहमीच पाहतो आणि असं असताना मात्र या धावा येणं अपेक्षित असेल रिया 11 चांभारली संघाला. गोलंदाज येतोय हरेश केवणे, गोलंदाजी मार्कवर समोर रजत मुंडे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटनं 2017-18 साली गतवर्षी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रायगडचा या खेळाडूला मात्र गौरवण्यात आलं होतं. क्रांतीवीर चषक शिरढोण या ठिकाणी याला हा पुरस्कार देण्यात आला होता. पहिला चेंडू हरेश केवणेचा मात्र निर्धाव. स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मात्र गोलंदाजाची कोणतीच पर्वा केली जात नाहीये. पाहायला गेलं तर दया नसते फलंदाजांकडे आणि या प्रत्येक चेंडूवर प्रहार प्रहार आणि फक्त प्रहार चढवला जातो या षटकामध्ये. असं असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव जरूर काढलाय. इथे मात्र बॅटची कडा आणि एक झेल मात्र टिपला जातोय आणि स्लॉगरच्या षटकामध्ये हरेश केवणे मात्र पाहायला गेलं तर प्रभावित करतोय. बाद केलंय ते रजत मुंडे सारख्या दिग्गज फलंदाजाला. जमलय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोलीचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव आलेत. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील चांभारली संघाला, कारण ढवळेपाडा संघानं मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण धावांचा पाठलाग करणं पसंत केलंय. इथे मात्र बॅटची कडा घेतली गेली आणि इथे फ्लाइंग स्लिप कडे चेंडू जातोय. स्लॉगरच्या षटकामध्ये हा 3रा चेंडू निर्धाव काढतोय हरेश केवणे हा गोलंदाज. लगातार 2 चेंडूंवर मात्र 2 धक्के दिलेत या गोलंदाजानं. शिवसेनेचे नेते दमदार गोरगरिबांचा आहे आधार. शिवसेनेचे नेते दमदार गोरगरिबांचा आहे आधार. शोभतात खरेदी कर्जत कर, शोभतात खरेदी दमनत कर. कुणाला येणार सर त्यांची कुणाला येणार सर. लाखात भारी ते 1 नंबर हो संतोष शेठ भोईर. समाजसेवक 1 नंबर. थँक्यू डीजे. अमित मात्र आल्या पावली माघारी फिरतोय. काय दर्जेदार गोलंदाजी आहे, म्हणजे पहिल्या 3 मुख्य गोलंदाजांना जमलं नाहीये ते स्लॉगरच्या षटकामध्ये. बऱ्याच वेळा या षटकाकडे मात्र वाईट नजरेनं पाहिलं जातं, हे षटक मात्र मारायचंच. परंतु बऱ्याच वेळा हे स्लॉगरचं षटक निर्धाव सुद्धा जाताना आपण पाहिलंय. त्यामुळं या षटकामध्ये मात्र मोठे फटके आता खेळायचे की सिंगल डबल्स काढून या धावा वाढवायच्या, या मोठ्या पेच प्रसंगामध्ये फलंदाज असतील. स्ट्रॉंग गोलंदाजी, काय भेदकताय. राऊंड विकेट मारा करतोय. इथे मात्र 4था चेंडू निर्धाव. हा विचारही केला नसेल रिया 11 चांभारली संघाच्या संपूर्ण टीमनी, कारण ज्या पद्धतीनं स्लॉगरच्या षटकामध्ये नेहमीच आक्रमण पाहायला मिळतंय, परंतु इथे मात्र उलट घडलं जात आहे. विपरीत परिस्थिती. टप्प्याचा चेंडू होता, ही पहिली धाव जरूर नोंदवली जाईल. 1 धाव कंप्लीट. इथे मात्र थोडासा लक फॅक्टर चांभारली संघाच्या बाजूने धावून येतोय. हा मिळतोय नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. परंतु चौकार आल्यानंतर सुद्धा आपण म्हणूया चांभारली सारख्या मातब्बर फलंदाजाचा भरणा असलेल्या संघाला मात्र ढवळेपाडा संघानं रोखलंय, कारण आता मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा धावफलकावर. इथे मात्र निर्धार करावा लागेल ते अतुल जांभळेला. कर्णधार आहे, जर या चेंडूवर षटकार आला तर मी म्हणेन सुस्थितीमध्ये जाऊ शकतो चांभारली संघ. इथे मात्र गोलंदाज अतिशय चाणाक्ष. शेवटचा चेंडू मात्र फुलर लाईन डिलिव्हरी
दुसऱ्या धावेला धावचीच जरूर होणार. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. जर मी म्हणेन तो मिसफिल्डचा चौकार आला नसता तर काय दर्जेदार आकडे होते हरीश केवणेचे. परंतु तरीही काही बिघडलेलं नाहीये. या षटकामध्ये शेवटच्या फक्त आणि फक्त आल्या 5 धावा. 2 फलंदाजांना सुद्धा बाद केलं आणि कसं कमबॅक करू शकतो ह्या गोलंदाजांना दाखवून दिलं. ढवळेपाडा संघानं पाठलाग करण्याचा निर्णय घेतलाय धावांचा, परंतु येणारे 24 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु चांभारली संघाला कमी लेखून चालणार नाहीये, कारण गोलंदाजीतली पाहायला गेलं तर भेदकता, गोलंदाजांचा भरणा, स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप म्हणून या संघाकडे सातत्यानं आपण पाहत आलोय. बऱ्याच वेळा मी तर म्हणेन बऱ्याच अंशी फक्त आणि फक्त गोलंदाजांनी सुद्धा या संघाला सामने विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळं एक कमालीचा चुरशीचा सामना मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार हे मात्र निश्चित. ढवळेपाडा संघ आजच्या रात्रीमधून पुढे जाणार की रिया 11 चांभारली हा संघ पुढे जाणार या 4 षटकानंतर कळेल. परंतु पाहायला गेलं तर खासदार चषक 2019 छत्रपती क्रिकेट संघ तमनात संपूर्ण आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानेन की आपण आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं, समालोचन करण्याची संधी दिली. संपूर्ण मी स्कोरिंग डिपार्टमेंट सागर भोईर असेल, चैतन्य भोईर असेल यांची उत्तम साथ मात्र आम्हाला आज समालोचन करण्यासाठी लाभली. समीरजी सोमणे असतील, मयुरेश कदम असतील, त्यांचं सुद्धा मी आभार मानेन. त्याचप्रमाणे संपूर्ण अंपायर्स असतील, आमचे अजित सर असतील, जंबो सर, शिवराम सर असतील, यांची सुद्धा अतिशय चांगली साथ. DJ मास्टर DJ रॉनीचं सुद्धा मी आभार मानेन खास करून. आणि tenniscricket.inचं संपूर्ण टीम, गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम, संपूर्ण सर्वांचं मी आभार मानेन. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा छत्रपती क्रिकेट संघ तमनात देवा आपलं मी मनपूर्वक आभार मानतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि या खासदार चषकाचा हिस्सा होण्याचं भाग्य मला दिलं. त्याबद्दल मी संपूर्ण सर्वांचंच मी आभार मानतोय आणि मी मात्र याच ठिकाणी थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, आपण ही स्पर्धा पाहत राहा, कारण आपल्या समोर मात्र एक हाय व्होल्टेज मुकाबला आणि हाय व्होल्टेज मुकाबल्यासाठी मात्र हाय व्होल्टेज समालोचक सुद्धा सज्ज झाले. अर्थातच मयुरेश कदम सर, ज्यांना आपण गोव्यामध्ये ऐकलं होतं, आणि इथे मात्र एक मोठा सामना आपल्या समोर येतोय. ओ टू मयुरेश कदम सर. तर थँक्यू दीपक पाटील सर, त्यांचा गोड आवाज आपण ऐकलात. रायगडमधील सर्वात लोकप्रिय समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याचबरोबर रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे समालोचकाचे सचिव पद त्यांच्यावर आहे. आणि आमच्या विनंतीस मात्र मान देऊन मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात, तुमचं मनापासून स्वागत. आणि मी विनंती करेल आयोजकांना की आपल्या शुभास्ते त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण सन्मान मात्र करावा. बापू भोईर यांना आम्ही विनंती करतो की आपले शुभास्ते या स्पर्धेमध्ये त्यांना आपण सन्मानित करूया. गोड आवाज तुम्ही ऐकला आहे खऱ्या अर्थाने बऱ्याच वेळास पनवेल, उरण, त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबईमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं. जाऊया मॅचकडे. पहिलाच चेंडू आपण बघतो की अतिशय चांगला पडतोय, डॉट चेंडू मात्र जातोय, बचाव करतोय खऱ्या अर्थाने 39 धावसंख्येचा. 24 चेंडू 39 धावा असं लक्ष आहे. आणि सागर सर सांगतात की रजत मुंडे पहिलं षटक मात्र घेतोय आणि समोर असेल फलंदाज सचिन आणि नॉन स्ट्राईकला आहे सुनील. स्ट्राईकला आहे सुनील आणि नॉन स्ट्राईकला आहे सचिन, अशी जोडी मात्र मैदानात आहे. हवे चेंडू, मिस्टायमिंग फटका आहे. संदेश चेंडूच्या काले आणि पंच आम्हाला सांगतायत की नो बॉलचा इशारा. आणि खऱ्या अर्थाने 1+1 अशा 2 धावा आणि 2 धावसंख्येने श्रीगणेश करतोय तो ढवळेपाडा संघ. परंतु आपण बघतो की हा चेंडू जर नो नसता खरं तर विकेट मात्र मिळली असते, परंतु 2 धावा मात्र मिळतात. फ्रीडचा चेंडू मात्र असेल यानंतरचा चेंडू. रजत मुंडे गोलंदाजी मार्कवर आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे, 1 क्षेत्ररक्षक उभा आहे डीप मिड विकेटमध्ये आणि त्याचबरोबर 1 क्षेत्ररक्षक उभा लॉंग रन मध्ये उभा आहे आणि 2 धावा मात्र धावफलकावर आहेत. सचिन ऑन स्ट्राईक, गोलंदाज सय्या. बघा चांगला चेंडू गोलंदाजाचा, अतिशय सुरेख टप्पा मात्र गोलंदाज ठेवतोय. योग्य टप्पा आहे, वेग सुद्धा अतिशय चांगला आहे. पण फलंदाजाला आता खेळावं लागेल, कारण आम्ही नेहमीच म्हणतो की रायगड जिल्ह्यामधील हा सांबारली संघ म्हणजे
गोलंदाजीचा खाण म्हणून ज्याची ओळख आहे, कारण त्यांच्यासाठी 35 धावा सुद्धा पुरेशा होतात. परंतु खरं ही जोडी फार महत्त्वाची असेल डवलेपाडा संघासाठी. पाटीला स्पर्श क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले होते, परंतु करताना एक धाव मात्र मिळते, जीवदान मिळतंय फलंदाज सुनील आणि सचिनला सुद्धा. दोन्ही खेळाडू मात्र जीवदान मिळतात, दोन्ही खेळाडूंना तर जीवदान आहे. 3 धाव मात्र धावफलकावर सागर पाठलाग करतो 39 धावसंख्येचा. टेनिसक्रिकेट.in ची सर्व टीम अतिशय चांगली कामगिरी करतात. आमचे विघ्नेश असतील, मिलन पाटील, मनीष या तिन्ही कॅमेरामनचं आम्ही विशेषतः कौतुक करूया. पण एकूण चेंडू मात्र पडतात, एकूण 4 आणि 3 धावा मात्र धावफलकावर आहेत. मॅच अतिशय इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत जाईल सागर, कारण पहिल्या षटकामध्ये जरी 3 धावा येत आहेत, काही चेंडू मात्र शिल्लक आहेत, तरी अजून काही चेंडू मात्र बाकी आहेत. मोठे फटके मारणे अपेक्षित आहेत. चांगला शॉट फलंदाजच्या माध्यमातून एकच धाव मात्र निश्चितच मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने 4 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. अजून गरज आहे 35 धावसंख्येची. कोण जाणार आजच्या रात्रीमध्ये? तर खऱ्या अर्थाने सागर आपण पाहिलं तर 4च अवघ्या धावा मात्र धावफलकावर लागल्यात. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल डवरेपाडा संघाला. अतिशय चांगला चेंडू, गोलंदाजाचा वेग अतिशय चांगला आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय टप्पा अतिशय चांगला ठेवला. फलंदाजाच्या पदेलालित्य मात्र झालं नाही, पायाची व्यूहरचना झाली नाही आणि पहिलं षटक मात्र पडत आहे केवळ 4 धावसंख्येचं. जसं पहिलं षटक टाकलं होतं ढवलेपाडे संघाकडनं सचिनचं षटक आलं होतं 11 धावसंख्येचं. जितेशने टाकले होते 12 धावसंख्येचं षटक. त्यानंतर संकेत 10 धावसंख्येचं षटक टाकलं आणि शेवटचं षटक एक चुकी मात्र झाली चौकाराची आणि अतिशय चांगलं षटक, फक्त 5 धावा दिल्या. एकूण पहिलं सत्र समाप्तीनंतर 38 धावा आणि 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण धावा आल्यात त्या 4. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 35 धावसंख्येची. 18 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवर संदेश मुंडे सज्ज मात्र होतोय. प्रशांत हा गोलंदाज कमीत कमी वेळामध्ये चांबर्ली संघामध्ये खेळण्यासाठी मात्र आतुर झाला, कारण वेग गोलंदाजाकडे भरपूर आहे. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी कामगिरी चांगली केली आणि हाही खेळाडू व्यावसायिक आहे. गोव्यामध्ये आपण या खेळाडूला बघितलं होतं, मध्य प्रदेश संघामधून हा खेळाडू खेळला होता आणि तोच गोलंदाज मात्र तो गोलंदाजी मार्कवर आहे. डावखुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्धात फलंदाज आहे ज्यांनी चांगले फटके मारलेत या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये रिव्हर्स फटका आपल्यातून मारलेत फलंदाज सुनील या फलंदाजाकडनं. आता अपेक्षित असेल मोठे मोठे फटके मारावे, संघ पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने करावे या आशा असतील पाठीराख्यांचे आणि त्या आशा पूर्ण करण्यासाठी स्ट्राईकवर आहे सुनील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. चेंडू मात्र जातोय निर्धाव. एकूण धावा आहेत ते 4. सुनील मात्र स्ट्राईक एंडला मात्र खेळतोय. दोन्ही चांगले खेळाडू मात्र मैदानात असताना सुद्धा सांभारली संघाचे गोलंदाज मात्र हवी होत आहेत. आपण मगाशीच सांगितलं की रायगडमधील गोलंदाजीची खाण मात्र ही संघाला ओळखलं जातं. यावेळेस ब्लॉकलमध्ये चेंडू एक धाव एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या मधून चेंडू मात्र गेला. 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल होतोय. 5 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. खासदार ट्रॉफी आहे 2019 तुम्ही पाहत आहात, आजमावत आहात. छत्रपती क्रिकेट संघ तमनात आणि विशेषतः या स्पर्धेचे सर्व कर्जत खालापूर विधानसभा संघटक सन्माननीय संतोष शेठ भोईर साहेब आणि त्याचबरोबर युवा नेतृत्व त्यांच्या खांद्यावर आहे असे सन्माननीय संदीप शेठ भोईर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र घडली जाते दरवर्षी. आणि सन्माननीय आणि लोकप्रिय खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त खासदार ट्रॉफी मात्र रंगली जाते. हे 4थं वर्ष आहे या स्पर्धेचं.
अतिशय चांगलं आयोजन, पण परंतु आपण बघतो की आता प्रयत्न होत नाही आहे डवलीपाड्या संघाकडनं. विशेषतः डवलीपाड्याचं विशेष कौतुक करूया. 2 संघांना मात्र त्यांनी पराभूत केले, मोठे मोठे फटके मारले. लवजीसारख्या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि या शेवटच्या पायदानापर्यंत ते येऊन टेपलेत. एकच पाऊल दूर आहेत सेमीफायनलपासून, पण ते पाऊल टाकण्यासाठी त्यांना करावी लागेल मेहनत, त्यांनी करावं लागेल कष्ट करावे लागतील. आणि यावेळेस 6वे चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सरसावला आणि सोपी जेल. पहिली विकेट मात्र मिळते फलंदाज सचिनच्या स्वरूपामध्ये. थँक्यू. त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 1,50,000चा धनादेश आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 75,000चं, तृतीय क्रमांक 35,000 आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा 35,000 रुपयाचा आहे. आणि मेन म्हणजे या वर्षी तुम्ही आमच्या मंचाच्या समोर पाहतात सिटी 100 बाईक खासदार ट्रॉफीमध्ये यंदाच्या वर्षी आपण पहिल्यांदा बघतो, कारण या अगोदर LED TV तुम्ही या स्पर्धेमध्ये बघितली असेल. यावेळेस चेंडूला कार्पेट लेवलच्या फटक्याने मात्र खेळलं. लॉगॉन क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल होतोय. धावसंख्येमध्ये बदल 6 धावा मात्र धावफलकावर आहेत. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डवलीपाडे संघाचा 1 गडी गमावला. आधारस्तंभ मात्र मैदानातून गेलाय, पण अजून सुनील मात्र मैदानात आहे. अजून मॅच अजूनही मात्र डवलीपाड्याच्या बाजूनी कदाचित असणार, पण गोलंदाज तयार. वेग, चेंडूची उसळी मात्र कमी राहिली. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आला. वाईट येतोय, माफ करा, आणि वाईटच्या माध्यमातून 7 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. अजून एक चेंडू मात्र शिल्लक असेल आणि विजयासाठी गरज आहे 32 धावसंख्येची. विकेट हॅट्रिक, त्याचबरोबर षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिकला सुद्धा आकर्षक ट्रॉफी मात्र या स्पर्धेमध्ये दिली जाईल. आणि 70-70 यांच्याकडनं टी-शर्ट आणि ट्रॅक दिली जाईल. भरपूर पारितोषिक तुम्ही पाहू शकाल, रोख पारितोषिक आहेत. त्याचबरोबर ट्रॉफीसुद्धा मात्र मिळणार. फुलटॉस यावेळेस कन्वर्ट केलं. डिमिड विकेट क्षेत्रामध्ये अमोल क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित होता. 1च्या बदली 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक 2 मात्र आता संपुष्टात येतं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या केवळ लागल्यात 4.50च्या सरासरीने. अवघ्या 9 धावा 1 गडींच्या मोबदल्यामध्ये डवळीपाड्या संघाच्या. येणारे 12 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि 30 धावसंख्येची गरज आहे. डीजे शिवसेनेचे नेते दमदार, गोरगरिबांचा आहे आधार. शिवसेनेचे नेते दमदार, गोरगरिबांचा आहे आधार. शोभतात खरेदी कर्जत कर, शोभतात खरेदी दमनत कर. कुणाला येणार सर, त्यांची कुणाला येणार सर. thank you. भारी ते 1 नंबर हो संतोष. सागर आता गोलंदाजी मार्कवर आहे. अनुभवी खेळाडू कालापूर तालुक्यामधला मलिंगा मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र असेल. जसं आपण शो मॅचमध्ये रॉनी मराठेला बघितलं होतं, मलिंगा स्टाईल गोलंदाजी केली होती. तसंच आपण पाहतोय ऋतुराज चाळके गोलंदाजी मार्कवर आहे. या खेळाडूचा क्रमांक मात्र ठरलेला नाही आहे. पहिल्या क्रमांकाची कधी गोलंदाजी केली आहे, दुसऱ्या क्रमांकाची केली आहे, तिसऱ्या क्रमांकाची केली आहे, चतुर्थ क्रमांकाची पण गोलंदाजी केली आहे. पण जेव्हा जेव्हा संघ संकटात पडतो तेव्हा तेव्हा हा गोलंदाजाला मात्र काढलं जातं. पण यावेळेस खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्कवर ऋतुराज चाळके आहे. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात आणि सलामीची जोडीमधला सुनील मात्र अजून मैदानात आहे. पहिला चेंडू सुनीलसाठी होता. उंची मात्र मिळवली होती गोलंदाजांनी टप्प्यामध्ये आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. 11 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 30 धावा. आमची खरं तरी पाहू शकाल की जे छत्रपती क्रिकेट संघ तमणाचे जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केली.
यावेळेस कॉलवर टप्पा आहे, एकदा मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल होत नाहीये, फक्त एकच धाव मात्र मिळेल. 10 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. ढवळेपाडा संघ मात्र तर कमी कुठं पडतोय, कारण पहिल्यापासून त्यांनी आक्रमण केलं पाहिजे होतं. पहिल्या षटकामध्ये किमान 10 धावा तरी आल्या असत्या, तरी मॅचमध्ये करार्थाने पुढे गेला असता. पण या करार्थाने प्रयत्न तुमचे केले पाहिजेत. प्रयत्न केले तर करार्थाने या 39 धावा सुद्धा मात्र पूर्ण होतील. चांगला फटका लॉगन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे रजत तिथं आणि एकच धाव मात्र मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने डेड बॉल आहे तारेला, मात्र हा चेंडू मात्र लागला, त्यामुळे डेड बॉल असेल. एकूण धावसंख्या आहे तिथंच स्थिर. 10 धावा मात्र धावफलकावर आहेत. प्रत्येक पाहुण्यांचं मात्र 4 तुम्ही पाहिलं असेल या छत्रपती क्रिकेट संघ तमणात यांच्या वतीने मात्र दरवर्षी होतो. मी मगाशी सांगितलं होतं की गेल्या वर्षी 300च्या वरती पाहुणे मात्र या स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये करताना सन्मानित सुद्धा मात्र केलं गेलं होतं. 10 धावा मात्र धावफलकावर आहेत. अजून विजयासाठी गरज आहे 29 धावसंख्येची. 10 चेंडू 29 धावा. फलंदाज सुनील मात्र मैदानात आहे. आपला बॅटिंगचे जोर, आपल्या भाऊमधली ताकद या खेळाडूला दाखवावी लागेल. त्याच्याचबरोबर भूषण सुद्धा मात्र मैदानात आहे. वेग गोलंदाजाकडे, त्यापेक्षा टप्पा, कारण आम्ही नेहमीच म्हणतो की वेग असून चालत नाही, तुमच्याकडे टप्पा सुद्धा योग्य असला पाहिजे. आणि या योग्य टप्प्यावर गोलंदाजी मात्र करतोय. फलंदाजाला बांधून ठेवलंय आणि हा संघ मात्र अख्खा आता बांधला गेलाय. कारण सुरुवात थोडीशी कमी धावसंख्येने झाली, कारण पहिलं षटक पडलं केवळ 4 धावसंख्येचं. पुढचा चेंडू खोलवर टप्पा होता, खऱ्या अर्थाने चेंडूला मात्र खेळलं लॉग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एकच धाव मात्र मिळते. एक धावसंख्येमध्ये 11 धावा मात्र धावफलकावर आहे. आता पारडं जड आहे प्रशांत रिया 11 चांभारली संघाचं. एखादे 2 मोठे फटके आले तर अजून मजा येईल मॅचमध्ये, कारण मॅचमध्ये मजा येण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्ग मात्र इथं थांबलाय. एवढी थंडी आहे तरी आपण बघतोय की प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित आहेत, कारण माहिती आहे 2 संघ मात्र इथं दिग्गज आहेत आणि या षटकारांची गरज आधीपासून होती आणि अजून मॅच गेली नाहीये. या षटकारांनी धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या पोहोचली ती 17 या अंकावर आणि आता गरज आहे उर्वरित 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, दिल जाईली पाटीची आई. येस, थँक्यू. 7 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. सुनीलने दाखवून दिलं मॅच अजून संपली नाही, कारण अजून आम्ही जिंकलो नाही आणि खऱ्या अर्थाने 7 चेंडू 22 धावा. मॅच मध्ये आता ट्विस्ट आहे. गोलंदाज तयार होतोय ऋतुराज. यावेळेस अजून एक मोठा फटका, गॅप मधून चेंडू जातोय, डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषा क्रॉस करून 4 धावसंख्येसाठी. आता शेवटच्या षटकामध्ये नक्की काय होणार? 6 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. कुठला संघ मात्र पुढे दाखल होणार आहे? रिया 11 चांभारली संघ का जे हनुमान ढवळेपाडा, या 2 संघाचा मात्र आता प्राण प्रतिष्ठा मात्र म्हणायला लागले. 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 18 धावसंख्येची. हनुमंताचं हे नाव, मुकी साऱ्यांच्या आहे हनुमंताचं हे नाव. वांगणी शहरात आहे हो सुंदर ढवळेपाडा नावाचं गाव. वांगणी शहरात गाजतंय हो जय हनुमान क्रिकेट संघाचं नाव. येस, थँक्यू. योगेश जांभळे गोलंदाजीच्या उंबरट्यावर आहे. 6 चेंडू 18 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, एखादे 2 फटके 2 चेंडूवर आले तर खऱ्या अर्थाने मॅच मध्ये अजून ट्विस्ट निर्माण होईल. खऱ्या अर्थाने सागर, पण ते फटके येणं फार महत्वाचं असेल. आडव्या बॅटीतून फटका, गॅप मात्र मोठी आहे. अमोल चेंडूच्या खाली सरसावलाय. 1च्या बदली दुसऱ्या धाव्याचं कॉल सुद्धा केलं होतं, थांबवलं. गाडी निघाल्या होत्या पण थांबवलं. रेड सिग्नल दिला की थांब, कारण मी स्ट्राईक घेतो, आता मी मोठे फटके मारू शकतो. 1 धाव मात्र मिळते आणि 1 धावसंख्येच्या माहितीने 22 धावा मात्र धावफलकावर आहेत. 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे ती ढवळेपाडा संघाला. सुनील अजून मैदानात आहे, तग धरून मात्र बसलाय. एकूण आपल्या 15 धावसंख्येवर मात्र खेळतोय. 5 चेंडू 17 धावा असं समीकरण आहे मैदानामध्ये. मॅच जिंकायचं असेल तर मोठे मोठे फटके मारावे लागतील.
यावेळेस ऑफ साईडला मात्र खेळला, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. एकच्या बदली दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा मात्र धावफलकावर आहेत. 4 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. हे मोठे फटके, एखादा षटकार या चेंडूवर आला तर खऱ्या अर्थाने अजून मॅच मध्ये ट्विस्ट आहे. पण योगेश जांभळे ज्या ईर्षेने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मात्र सहजासहजी धावा देईल का, पण अमोल चेंडूच्या खाली मात्र पोहोचला आणि हिथं 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. आता 3 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच चालू आहे, जशी मॅच पाहिजे होती सर्वांना ती मॅच मात्र मैदानात आहे. कारण 3 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठे बिग हिट, 2 बिग हिट या मॅच मध्ये डवलेपाडा संघाला पुण्याशी आणून ठेवतील. ही मॅच कुठं जाईल, पण यावेळेस गोलंदाज हुशार, ब्लॉकल मध्ये चेंडू मात्र टाकला, 1 धाव पूर्ण केली. आता खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल 2 चेंडू विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवर भवितव्य असेल, या चेंडूवर मात्र कुठला संघ मात्र पुढे जाईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. पण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं घडतं, कारण जरी आम्ही म्हटलं की ह्या चेंडूवर जरी भवितव्य असेल पण पुढचा चेंडू तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. कारण बघूया आपण 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण की या चेंडूवर प्रतिष्ठा मात्र एका संघाची लागणार आहे. गोलंदाज मात्र तयार, योगेश जांभळे. बॅटीला स्पर्श आणि अमित जांभळे चेंडूच्या खाली मात्र आले. आता 1 चेंडू विजयासाठी गरज आहे 11 धावसंख्येची. पारड सध्याचं जड आहे रिया 11 सांभारली संघाचं, परंतु हा चेंडूवर खऱ्या एखादा चेंडू नो आला आणि षटकार आला तर मॅच मध्ये अजून ट्विस्ट मात्र निर्माण होईल. पण अजून मॅच गेली नाहीये. 1 चेंडू विजयासाठी गरज आहे 11 धावसंख्येची. 1 चेंडू 11 धावा. गोलंदाज योगेश पुण्याशी तयार होतोय. 39 धावसंख्येचा बचाव केलाय रिया 11 सांभारली संघाने, परंतु अपयश मात्र येतं डवळेपाडा संघाच्या बाजूने. डवळेपाडा संघ बऱ्याचशा ठिकाणी मात्र खेळलाय, मोठे मोठे पारितोषिक त्यांनी फटकवलेत, पण या स्पर्धेमध्ये त्यांनी 2 संघांना पराभूत करून या पायदानापर्यंत पोहोचवलं. पण यावेळी चांगला फटका येतो. या फटके आले असते तर मॅच जिंकली असते, पण इथं मॅच जिंकली जाते आणि टॉप 4 मध्ये जातोय रिया 11 सांभारली संघ, म्हणजे राजेश मोडक यांचा संघ आता क्वालिफाय होतोय खासदार ट्रॉफी 2019च्या टॉप 4 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने विशेषतः आभारी आहोत आम्ही ते डवलेपाडे संघाचे की तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग मात्र नोंदवला आणि चांगला खेळला. त्यांचे आम्ही